श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. देव म्हणत आहे, तुमची प्रतीक्षा संपली आहे. उद्या काय होईल ते येथे आहे. एक अतिशय चांगली बातमी वाट पाहत आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही खूप सहन केलेले देव करी तुमच्या समस्या दूर जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला. आज देव तुम्हाला तुमच्या निवडीद्वारे मार्गदर्शन करणार आहे. या संदेशाचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचा स्वामींचा विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे. स्वामी भक्त असा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कमेंटमध्ये स्वामी आमचे दैवत असे टाईप करा. तुमच्यासाठी चमत्कारिक द्वार उघडले जातील. जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्यांच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची जागा गमावली आहे. स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात, पण विचारांनी व प्रेमांनी जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात. लोक म्हणतात, एक गेल्याने काय होते, दुसरं भेटेलच कोणीतरी. पण कसं असतं ना, त्या व्यक्तीची आपल्याला लागलेली सवय आपल्याला दुसऱ्याकडे जाऊ देत नसते. जे प्रेम आपण त्या व्यक्तीवर केलेले असतं तसंच प्रेम दुसऱ्यावर करू शकत नाही. त्या व्यक्तीची कमी दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही, कारण आपण त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार केलेला नसतो. पण या गोष्टी त्या व्यक्तींना कधीही माहिती नसतात. माहीत जरी असल्या तरी समजत नसतात. म्हणून आयुष्यात कोणी कितीही काळ भरवण्याचा प्रयत्न केला तरी स्वतःच्या मनाचा आणि डोक्याचा वापर करा. सांगणारे सांगताना एकाची 4 करून लाख सांगतील, पण तुम्ही सत्य जाणू शकता. कधीकधी असे दिसते ते सत्य नसते. प्रयत्न करू द्या, तुमचे नाते तोडण्याचा प्रयत्न करू द्या. काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही हो, चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटोवा पारंबी घेण्याच ध्येयाच्या गाठायचं आहे म्हणजे गाठायचं आहे. मग तुमची स्वप्न काढण्यासाठी जे तुमचे साथ देतील त्यांना सोबत घेऊन चालायला आणि नाहीतर त्यांना तिथेच सोडून द्या. प्रयत्न करणे कधी सोडू नका. सिद्धीने एक निष्ठेने ते मिळवून जे तुम्हाला मिळवायचे आहे. मी तुमच्या सोबत आहे. तुझी हार होणार नाही यावर विश्वास ठेव. दुसऱ्यांचे बोलणे ऐकून ऐकून तू स्वतःला कमी समजत आहेस आणि जे तुझ्याकडून आधी घडायला हवे होते तेही घडलेले नाही, कारण तू प्रयत्न करणे मध्येच टाकले आहेस. मी तुला अजून एक शेवटची संधी देत आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करून घे. मधीतच माघार घेऊ नकोस, नाहीतर मीही तुला मदत करू शकणार नाही. आज तुझ्या जीवनात खूप मोठा चमत्कार होणार आहे. आज देवाने चमत्कार दाखवण्यासाठी तुझी निवड केली आहे, कारण देवाला माहिती आहे कलियुग आहे आणि इथे चमत्कारे पुढेच तुम्ही या नतमस्तक होते.
देवाचा तू लाडका बाळ आहेस. देवाला तुझ्या परिवर्तन करायचे आहे. उद्यापासून तुझ्यामध्ये एक नवीन ऊर्जा आणायची आहे. लोक तुझ्याकडे पाहून स्वतःला तसं बनवायला लागतील. तुझ्याकडून मार्गदर्शन घेतील. विश्वास असल्यास 1111 टाईप करा आणि देवाला प्रार्थना करा. देव तुमची प्रार्थना ऐकत आहे. हे स्वामी राया, मला तुझी गरज आहे. दररोज प्रत्येक क्षणी प्रत्येक सेकंदाला जोपर्यंत मी श्वास घेत आहे तोपर्यंत सर्व मला तुझी गरज आहे. मी एकटा या जगाला सामोरे जाऊ शकत नाही. हे स्वामी राया, मला इथपर्यंत पोहोचण्याचे कारण तूच आहेस. मी प्रार्थना करतो की यापुढे तुम्ही माझा हात कधीही सोडणार नाही. हे स्वामी समर्था, ह्या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घे. यासाठी माझ्या शरीरांचे जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत, विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर. पण हे समर्था, हे करत असताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे, जेणेकरून अहंकारी रूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणांपासून दूर जाणार नाही. हे देवा, तू माझा पिता आहेस, माता आहेस, गुरु आहेस. मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन कर. मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वर ऐकतो, तुमचीच प्रार्थना स्वीकारतो. पुन्हा जिंकण्याची तयारी तेथूनच करा. तेथे तुम्हाला हरण्याची जास्त भीती वाटते. आणि एक लक्षात ठेव, देवावर गोष्टी सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांची कर्म प्रामाणिक असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.